रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. संत समागम फेसबुक लाईव्ह पेज या व्यासपीठावरून आपण समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील अनेक आयामांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि अभ्यासार्थींना, अभ्यासकांना एक वेगळा दृष्टिकोन मिळतो का, यासाठी 10 मे पासून या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपण हा ज्ञानयज्ञ चालवलेला आहे. सज्जनाओ, कालपासून आपण समर्थ रामदासांच्या आरत्यांचा विचार करण्यास सुरुवात केलेली आहे. परिलीना भाषेच्या जातीतील या सगळ्या आरत्या अनेक रसांनी युक्त आहेत, अत्यंत शब्दप्रवाही आहेत, ओघवत्या आहेत, रसवती आहेत आणि साधकाला अद्वैतातून अद्वैताची तदाकारता मिळवून देण्यासाठी, द्वैताची सोडवणूक करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. मी आपल्याला काल म्हणालो, 350 वर्षापूर्वी अशा वेगवेगळ्या आयामांच्या संतांची आरती, नदीची आरती, ग्रंथाची आरती, देवदेवतांची आरती, सद्गुरूंची आरती, 81 आरत्या लिहिणारे समर्थ रामदास अत्यंत विरळा संत आहेत. खनाळामध्ये जाऊन राहे सर्वत्राची चिंता वाहे,
आत्मप्रचिती देणारे संत रामदास. पूजा करताना माणूस एकटा आहे, पण आरतीच्या वेळी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणून व्यष्टीतून समष्टीपर्यंत, तिथून सृष्टी आणि परमेष्टीपर्यंत जाण्याचा प्रवास समर्थ रामदास स्वामी आपल्याला आरत्या या प्रकारातून त्याची प्रचिती देतात. समर्थांच्या आरत्या खरं तर सुनील दादा चिंचोळकर त्यांनी ही जबाबदारी माझ्याकडे ठेवली होती. मला ते म्हणाले की आरत्यांचा संग्रह कर आणि काही आरत्यांचे प्रसंग लिहिता आले तर बघ. त्याप्रमाणे 6-7 महिने अभ्यास झाल्यानंतर समर्थ रामदास स्वामीकृत आरत्या असं एक पुस्तक तयार झालं. ते 2009 मध्ये पहिली आवृत्ती त्याची निघाली. दुसरी आवृत्ती काढली. तिसरी आवृत्ती समर्थ रामदास स्वामींच्या जन्मस्थळी जांबेला समर्थ महासंगम चैतन्य ज्ञानपीठाच्या समर्थ रामदास स्वामी अनुग्रह चतुशताब्दी डिसेंबर 6, 7, 8, 2019 या काळामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन परमपूजनीय काड सिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते समर्थांच्या जन्मभूमीत झालेलं आहे. मी मध्यंतरी आपल्याला एकदा म्हणालो की मी अत्यंत भाग्यवान मला समजतो, कारण समर्थांच्या समाधीला अभिषेक घालणं, समर्थ रामदासांनी ज्या राम पंचायतनाची प्राण प्रतिष्ठा केली, त्या अंध कारागीर अर्णीकर तंजावरचे त्यांनी ज्या मूर्त्या पाठवल्या, त्या मूर्त्यांना स्पर्श करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. सज्जनगडावरच्या शेजघरामध्ये कल्याण स्वामी ज्या भांड्यामध्ये उरमोडी नदीचं पाणी वर घेऊन येत होते, की ज्या भांड्याचं वजन टेअरवेट, रिकाम्या भांड्याचं वजन 18 किलो आहे, ती भांडी समर्थ रामदास स्वामींनी जो पानाचा डबा हाताळला, तो पितळी पानाचा डबा, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दिलेला पलंग, दत्तात्रय स्वामींनी दिलेली कुबडी, सोटा, हनुमंतांनी दिलेली वल्कल, गुप्ती, अशा सगळ्या वस्तूंना या देहाच्या माध्यमातून स्पर्श करण्याचं भाग्य मला जसं लाभलं, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शिवथरघळीमध्ये समर्थ रामदास स्वामींनी ग्रंथराज दासबोधाला जन्म दिला, त्या ठिकाणी 2 पुस्तकांचं प्रकाशन होणं आणि एका पुस्तकाचं प्रकाशन समर्थांच्या जन्मगावी होणं, हे माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे, माझ्या आयुष्यातला कृतार्थ क्षण आहे. मोरया प्रकाशनचे आदरणीय महाजन काका दिलीपराव महाजन, त्यांनी या 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन जांबेला समर्थ महासंगम 6, 7, 8 डिसेंबर 2019 या काळामध्ये केलं. अनेक ग्रंथांचा संदर्भ घ्यावा लागला. डॉक्टर रावा चिटणीस आहेत,
डॉक्टर म रा जोशी आहेत, सदाशिव खंडो अळतेकर आहेत, सुनीलजी चिंचोळकर आहेत. अशा अनेक धुरीणांच्या ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की समर्थ रामदासांनी 81 आरत्यांची रचना केली. काकडा आरती, दुपारची महानैवेद्यात नंतरची आरती, संध्याकाळी धुपारती, रात्री शेजारती, असे अनेक आरत्यांचे प्रकार समर्थ रामदास स्वामींनी उत्स्फूर्तपणे गायले आहेत. आज आपण या आरत्यांपैकी गणपतींच्या 3 आरत्या समर्थ रामदासांनी रचल्या, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आजच्या या सत्रामध्ये आपण करूया. मी काल आपल्याला याची प्रस्तावना केली. महाराष्ट्र कवी यशवंत समर्थांच्या या रचनेबद्दल असं म्हणतात, रामदास स्वामींजवळ केवळ भाव भक्तीच नव्हती, तर तिच्या जोडीला कला विलास होता, कवित्व करणारा मतिप्रकाश होता. ज्या योगे श्रवणी रस तुंबळे असा वाग्विलास संत रामदास स्वामींना साधता आला. समर्थांच्या आरत्या अत्यंत उत्कट आहेत हे सांगताना डॉक्टर म वी गोखले असं म्हणतात, आरत्यांचे स्वरूप बाह्यतः मनोहर, तसेच अंतरंगाने पूज्य पूजक संबंधांचे साक्षात दर्शन घडविणारे सरस काव्य समर्थ रामदासांनी उत्स्फूर्तपणे गायले आहे. रामदासांच्या काव्यसृष्टीवरील वाङ्मयाचे प्रबंधकार डॉक्टर रावा चिटणीस लिहितात, रामदासांची भाषा कुठे टप्पे घेत उडणाऱ्या चेंडूप्रमाणे आहे. फार सुरेख वर्णन त्यांनी केलंय. डॉक्टर रावा चिटणीस लिहित आहेत, रामदासांची भाषा कुठे टप्पे घेत उडणाऱ्या चेंडूप्रमाणे आहे, तर कुठे कुठे सोंडेमध्ये दणकट साखळदंड धरून दनादन आपटणाऱ्या हत्तीचा अवखळपणाही तिच्यात आहे. प्रसंगी वीणाधारिणीच्या करांगोळीतील कोमलताही तिच्यात आहे. आरत्यांमध्ये अनुप्रासांचा वापर तर कित्येक ठिकाणी सहजपणे झालेला आहे. असं वाटतं की समर्थांना प्रथम काव्यस्फूर्ती कुठे झाली असेल. मी आपल्याला काल म्हणालो की कल्याण स्वामींच्या परंपरेमध्ये आत्माराम महाराज आहेत, ज्यांनी दास विश्रामधाम समर्थ रामदासांचं चरित्र लिहिलं. अत्यंत सुरेख चरित्र, एवढं विस्तृत चरित्र आत्तापर्यंत झालेलं नाहीये. प्रत्येक प्रसंगाला ओव्या आहेत, पद आहे आणि अभंग आहे, आणि त्या अभंगाला पदाला चाल दिलेली आहे, राग सांगितलेला आहे. आत्माराम महाराज दास विश्रामधाम ग्रंथामध्ये असं म्हणतात, कवनवा झाला कवण्या समयी, कवनवा झाला कवण्या समयी, प्रथम पद वदले कोणते ठाई, अंकित आरंभिती कवणाही, नसेच विदित निसंगीचे. कुठं कोणतं पद रचलेलं असेल, सगळ्याच पदांना आपल्याला लक्षात येत नाही, की सगळ्याच आरत्यांना आपल्याला लक्षात येत नाही की कुठल्या प्रसंगाला समर्थांनी कुठली आरती गायलेली आहे. अनेक प्रसंग आहेत, त्या आरतीच्या वेळी आपण त्याचा विचार करूया. आज समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या श्री गणपतीच्या 3 आरत्यांचा आपण विचार करूया. या एका आरतीमध्ये आमच्या नांदेडचे परमपूजनीय भागवताचार्य श्री बाल चोथवे महाराज यांच्याशी मी संवाद साधला. ते भागवताचार्य आहेत. बऱ्याच वेळेला काही अडचणी आल्या, काही गोष्टी समजत नसल्या
की मी त्यांच्या कच्छपी लागतो. फोनवरून त्यांना काही माहिती विचारली की जसा काय तो माहितीचा खजिना तयार आहे, फक्त कळ दाबायचा अवकाश, बटन दाबल्याबरोबर टेप चालू होतो, असं एक मोठा साठा, ज्ञानाचं भांडार आमचे चोथवे महाराज आहेत आमच्या नांदेडला. हे अत्यंत भूषणावह व्यक्तिमत्व आहे. त्यांची मला मदत आजच्या या गणपतीच्या आरतीसाठी झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की नेहमी जी आपण आरती म्हणतो, सुख करता दुःख हरता, ही आरती सुप्रसिद्ध आहे. समर्थांच्या चरित्रातला प्रसंग समर्थवरती सुनील दादा चिंचोळकर वर्णन करतात. समर्थ एकदा मोरगावला गेले, तेव्हा गणपतीची पूजा झाली, नैवेद्य दाखवला आणि आरती करायची आहे. तेव्हा समर्थ बाजूला उभे होते आणि समर्थ म्हणाले, लावा आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव. ही आरती रचली आणि त्या ठिकाणी मोरगावच्या गणपतीच्या समोर ही आरती रचली, असं समर्थवरती सुनील दादा चिंचोळकरांचं मत आहे. जेव्हा समर्थ संप्रदायाच्या अभ्यासामध्ये, समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासामध्ये जेव्हा जेव्हा काही प्रश्न उभे राहिले, तेव्हा मी ती वेळ काळेचं भान न ठेवता समर्थवती सुनील दादा चिंचोळकरांना संपर्क केलेला आहे. पाहून सांगतो, सांगून पाहतो, हा विचार त्यांनी कधीही पुढे येऊ दिला नाही. हा, प्रवचन चालू आहे, काही निरूपण चालू आहे तर ते नंतर फोन करतील, पण जेव्हा संपर्क झाला आणि त्यांना विचारलं, तेव्हा ती माहिती तयार, असे समर्थवरती सुनील दादा चिंचोळकर होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासामध्ये काही प्रश्न निर्माण झाले, समर्थवती सुनील दादा चिंचोळकरांच्या म्हणण्याला प्रमाण मानून मी माझी वाटचाल, या अभ्यासातली, वाङ्मयाच्या अभ्यासाची वाटचाल मी पुढे चालू ठेवली. अनेक वेळा असं घडलेलं आहे. मी एकदा प्रश्न असा केला, म्हणलं वाल्मिकी स्तवनामध्ये समर्थ म्हणतायत की वाल्मिकी जर नसते तर आम्हाला रामकथा समजली नसती, किंवा त्या समासामध्ये असं वर्णन आहे की वाल्मिकी ऋषींनी ही सगळी कथा लिहून ठेवली आणि त्याप्रमाणे राम वागले. मी सुनील दादांना फोन केला, कारण मी तेव्हा वाल्मिकी रामायणाचे मराठवाडा विदर्भ बुक कंपनी, त्याकडून मी 7 खंड रामायणाचे मागवले होते. आणि त्याच काळामध्ये आचार्य स्वामी गोविंददेव गिरी यांनी 3 ठिकाणी सांगितलेल्या रामकथांचं संपादन सुनील दादा चिंचोळकरांनी ज्या ग्रंथाच्या रूपाने केलं, ते रामकथामृत वाचत असताना मला असं वाटलं की समर्थ इथं असं का म्हणतायत. म्हणून मी उचलला फोन आणि लावला सुनील दादांना. त्यांना मी म्हणालो की अहो, तुम्हीच रामकथा आमच्या नांदेडला दीपनगर हनुमान मंदिरात झाली तेव्हा तुम्ही सांगितलं, वाल्मिकी रामायणात असं सांगितलं, स्वामी गोविंददेव गिरी पण असंच म्हणतायत की हा सगळा कालखंड समकालीन आहे वाल्मिकी ऋषींच्या काळामध्ये. कारण वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात माता जानकी देवी आलेली आहे. मग अगोदर कसं लिहिलं हे सगळं. सुनील दादांनी त्याचं दिलेलं उत्तर
ते असं आहे की समर्थांनी जी लोकरूढी चालत आलेली आहे, जी लोकरीती चालत आलेली आहे, त्याला धक्का लावायचं ठरवलं नाही. म्हणून समर्थ असं म्हणाले. ते प्रमाण गणपतीची आरती मोरगावला केली असं सुनील दादा म्हणतायत. आदरणीय चंप भेशीकर त्यांचं मत असं आहे की हे जे वर्णन केलेलं आहे, हे वर्णन काही मोरगावच्या गणपतीला लागू होत नाही. त्यामुळे मोरगावला केलं म्हणणं हे धारिष्ट्याचं आहे. पण मग हे जे वर्णन आहे, हे वर्णन कुठल्या गणपतीला लागू होतं याचा काही पुरावा पुढे येत नाही. एक 3 वर्षाखाली ज्यांनी आधुनिक काळातली घळ शोधून काढली आणि त्याचा मोठा गवगवा केला की समर्थ रामदासांची मूळ स्वयंभू घळ कुठली आहे, तर आम्ही शोधून काढलेली आहे. त्याची वेबसाईट, त्याचा प्रचार प्रसार मुंबईमधल्या पुण्यातल्या वर्तमानपत्रांमध्ये त्याची मोठी बातमी आली. ती घळही आम्ही पाहिलेली आहे. पण जे सुंदर मठाचं वर्णन केलेलं आहे शिवथर घळीचं, ते कुठल्याही अर्थाने या नवीन शोधून काढलेल्या घळीला संयुक्तिक वाटत नाही. पाण्याचा प्रवाह पडतो आहे, त्याचा कल्लोळ उठलेला आहे आवाजाचा, आणि त्या तुषारांचं उदंड तुषार उडतायत. ते जे वर्णन आहे, ते वर्णन त्या या नवीन घडीला नाहीये. त्यांनी आदरणीय गणेश महाराजांनी असं 3 वर्षाखाली 4 वर्ष झाली असतील या गोष्टीला, गणपतीची आरती शिवाजी महाराज कर्नाटकामध्ये दिग्विजयाला निघाले त्या काळी ते इथं येऊन राहिले. ते 3-3.5 महिने तिथं होते आणि अफजल खान निघालेला आहे ही वार्ता आली. अफजल खानाचं संकट दूर व्हावं म्हणून गणेशाची स्थापना केली आणि गणेशाची ही आरती रचली, असं त्यांनी मत मांडलं. सज्जन हो, आपण पाहिलंय की अफजल खान 1659ला त्याचा कोथळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला. 10 नोव्हेंबर 1659. जवळपास 1.25 वर्ष अगोदर तो निघालेला आहे. तो निघा 1659, 10 नोव्हेंबर 1659, आणि जवळपास 1.25 वर्ष तो विजापुरातून बाहेर पडलेला आहे. या काळामध्ये समर्थांची दक्षिण स्वारी कुठेही दिसत नाही. आणि समजा आपण गृहीत धरलं की समर्थ दक्षिणेवर निघालेले आहेत, दक्षिण स्वारीवर, मग स्वारीवर निघालेला एखादा राजा, सगळा लवाजमा आहे, सगळं सैन्य बरोबर आहे, 3-3.5 महिने शिवथर प्रांती राहील असं वाटत नाही. पण अफजल खान, मग दक्षिण दिग्विजयाची जी मोहीम होती ती 1676-77च्या दरम्यानची आहे. ती काही एवढ्या अलीकडची नाहीये. 45ला मुहूर्तमेढ रोवलेली आहे स्वराज्याची, 1645-46च्या दरम्यान. त्यामुळे तो जो एक मतांचा प्रवाह निघाला की अफजल खानाचं संकट दूर करण्यासाठी गणपतीची मूर्ती या ठिकाणी केली. मान्य आहे की शिवथर घळीमध्ये गणपतीचा उत्सव झालेला आहे आणि याला साक्षीदार
समर्थकालीन गिरीधर स्वामी त्यांच्या श्री समर्थ प्रताप या ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आहे. 2 पुरुष सिंदूर चर्चित भाद्रपद मासापर्यंत हा उत्सव चालू ठेवला असं वर्णन आहे. 2 पुरुष उंचीचा गणपती शिवतरघळीमध्ये होऊच शकत नाही. कारण आपण पाहिलं असेल, शिवतरघळीमध्ये साधारण माणसाची उंची 5 फूट 5.25 फुटाला सुद्धा उभा राहता येत नाहीये. 2 पुरुष उंचीचा समर्थ कसा उभा करतील गणपती? 2 पुरुष म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या हस्ते झालेल्या पूजेचा तो गणपती आहे. पण 2 पुरुष उंचीचा गणपती नाही आहे. या आरतीमध्ये अत्यंत सर्वदूर आणि सुपरिचित असलेली ही आरती आहे. सुख देणाऱ्या, दुःखाचा नाश करणाऱ्या, वार्ता विघ्नाची न उरवणाऱ्या, पितांबर घातलेल्या, लंबोदर असलेल्या गणेशाची आरती ही सर्वतोमुखी आपल्याला पाठ आहे. सगुणातून निर्गुणाकडे जाण्याची वाट या आरतीमध्ये आहे. समर्थ म्हणतात,